नमस्कार. मी डॉक्टर गिरीश. आपलं नॉर्मन मध्ये स्वागत करत आहे. बघा मित्रांनो, दीपावली उत्सव हा तसा पंचदिवसीय महापर्व आहे. याला महापर्व असं म्हटलं जातं. आता व्रत पर्व किंवा इतर कर्म प्रत्येकाला वेगळं मिनिंग आहे. परंतु ह्या पर्वामध्ये यावर्षी मात्र हे माझ्या मतानुसार सप्तदिवसीय महापर्व म्हणावं लागेल. 7 दिवस होतात ऍक्च्युली. कारण यावेळेस झालंय काय, वेगवेगळ्या तिथी आल्यात. इन जनरल बऱ्याच कॉमन मॅनला, सर्वसामान्य माणसाला हा फरक कळत नाही की आपल्याकडे सूर्य ज्या तिथीवर उगवतो तिथपासून ती तिथी खऱ्या अर्थाने पकडली जाते. उदाहरणार्थ, समजा चतुर्थी ही जर wait, तर पुन्हा एकदा मी सांगेन की दीपावलीचं यावेळेचं वर्ष हे साधारणपणे 7 दिवसापर्यंत खेचलं जातं. पण आपले 5 दिवस दीपावलीचे असतात. ते कुठले? तर अगदी वसुबारस ते भाऊबीज. आता वसुबारस याच्यामध्ये बारस हा शब्द म्हणजे काय? तर बार्शी, 12वी तिथी असा त्याचा अर्थ होतो. 12वी तिथी म्हणजे काय? तर चंद्र 12 डिग्रीवर तर सूर्य किती? बारम बारम 144 डिग्रीवर. बरोबर आहे ना? 144 डिग्रीवर. याचा अर्थ ती वसुबारस. आता भाऊ बीज, बीज म्हणजे काय? 2. सो द्वितीया म्हणजे 12वी किंवा त्याला काय म्हणतात, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, देन अमावस्या, देन काय येणार? अमावस्यानंतर प्रतिपदा अँड देन द्वितीय. द्वितीय. असे 7 दिवस होतात खऱ्या अर्थाने. तर मी थोडक्यात तुम्हाला पहिल्यांदा ब्रीफिंग देतो की साधारणपणे 17 ऑक्टोबर पासून आपल्याकडे उत्तर भारतामध्ये ती तिथी, कदाचित उत्तर भारतात एकादशी पाळली जात नाही, पण महाराष्ट्रात मात्र एकादशी किंवा पश्चिम भागामध्ये भारताच्या एकादशी पाळली जाते. आपल्याकडे एकादशीला फार महत्व आहे. तर 17 ऑक्टोबरला शुक्रवार आहे. सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी एकादशीची सुरुवात होते. तर ह्या दिवशी काय असतं, तर रमा एकादशी म्हणतात. रमा म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे? एकादशीचा स्वामी निश्चितच विष्णू. पण रमा म्हणजेच लक्ष्मीला विशेष महत्व असणारी एकादशी म्हणजे रमा एकादशी. त्यानंतर याच दिवशी आपण गोत्सव द्वादशी. आता एकादशी नंतर द्वादशी, बरोबर आहे, पण याच दिवशी द्वादशी येते कारण तिथी बदलते. ती दुसऱ्या दिवशी 12/18ला आणि त्यानंतर येते वसुबारस, बार्शी वसुबारस. आता ह्याचे प्रत्येकाचं आपण डिटेलिंग बघणार आहोत. त्यानंतर शनिवारी 18 तारखेला 12 वाजून 18 मिनिटांनी तिथी उगवते. बघा, सूर्योदयावर तिथी उगवत नाहीये, सूर्योदयानंतर होत आहेत. हो. ओके. ज्याच्यामध्ये गुरुद्वादशी, गुरुला महत्व आलंय. धनत्रयोदशी, अर्थात प्रत्यक्षात बार्शी आहे, परंतु त्रयोदशी धन्वंतरी जयंती आणि शनी प्रदोष असे एकाच दिवशी येत आहेत. म्हणजे आपल्याकडे एकाच दिवशी काय काय केलं जाईल याचा विचार करा. त्यानंतर रविवार येतो 19 तारखेला 13 वाजून 51 मिनिटं. या तिथीला तुम्हाला शिवरात्री येते. प्रॅक्टिकली त्या दिवशी तसं बघायला तर उत्सव काय नाहीये. शिवरात्री, त्रयोदशीचा स्वामी कोण बघा तुम्ही. आणि तेच चतुर्दशीला मात्र शिवाची तिथी आहे. त्यामुळे सोमवारी 15 वाजून 44 मिनिटं म्हणजे दुपारी 3:44ला 20 तारखेला नरक चतुर्दशी आहे. त्याच दिवशी अभ्यंग स्नान. तर तेच मंगळवारी. आता काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही ज्यावेळी माहिती वाचताना कुठे, ते मॅगझिन्स किंवा ती जी काय माहिती आहे युट्यूबला सुद्धा, ती नक्की ते ज्योतिषी कुठले आहेत ते महत्वाचे आहेत. उत्तर भारतातले ज्योतिषी हे माहिती देताना थोडी त्यांच्या लेवलची देतील आणि त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन आहे. आणि म्हणून हे मी सांगतोय. त्याच्यामुळे अमावस्या जी सुरू होते मंगळवारी 17 वाजून 54 मिनिटांनी,
संध्याकाळी म्हणजेच 5:54 दर्श अमावस्या, लक्ष्मीपूजन. आता हे लक्ष्मीपूजन कधी करायचं ते देखील मी पुढे सांगतोय, पण लक्षात असू द्या 18:10 ते 20:40 म्हणजे संध्याकाळी 6:10 ते 20 म्हणजेच 8:40 एवढ्या वेळामध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन त्याचा मुहूर्त दिलेला आहे पंचांगामध्ये. बुधवारी 20:16 म्हणजे रात्री 8:16 तिथी बदलते, ती प्रतिपदा, ज्याला आपण बळी प्रतिपदा म्हणू, 22 तारखेला, किंवा त्याला दिवाळी पाडवा म्हटलं जातं. आणखीन एक सांगेन की 23 तारखेला म्हणजे शेवटचा दिवस 22:46 रात्री 10:46 गुरुवारी भाऊबीज सुरू होते. याला यमद्वितीया असं देखील म्हणतात. ओके. आता याच्यासोबत आपण काय काय करत असतो, तर मी तर काही घेतलंच नाही, पुढे घेतोय. धन्वंतरी जयंती साजरी करतो, हनुमान जयंती पण साजरी करतो आपण. त्यानंतर रूप चतुर्दशी साजरी करतो, कमला जयंती, कालीपूजन, अन्नकूट हा प्रकार आहे, आणि अन्नकूट. चित्रगुप्त पूजा. आता या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर सन 2025 विक्रम संवत्सर 282 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर मध्ये वेगवेगळ्या तिथी येत आहेत, आणि त्या अनुषंगाने काय होतं, तुमचं फेस्टिवल साजरा केला जातो. ओके. आता पश्चिम भारतात म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात प्रदोष व्याप्त, प्रदोष म्हणजे काय आपल्याला माहिती असावं. प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतरचा साधारणपणे 1-2.25 तासाचा कालावधी. आता हा प्रदोष व्याप्त कार्तिक अमावस्या, यावेळी अमावस्याला त्यावेळेस बरोबर प्रदोष असतो दीपावलीला. 20 आणि 21 ऑक्टोबरला 2 दिवस यावेळी अमावस्या येणार आहे. ओके. त्याचं विशेष महत्व असणार आहे. त्यावेळेचं नक्षत्र बघा, त्यावेळेच्या काही घटना बघा, शनी मंगळाची पोझिशन बघा, त्याच्यावरून कुठल्या तऱ्हेच्या घटना घडू शकतात याचा अंदाज तुम्ही ज्योतिषीयदृष्ट्या बांधू शकता. परंतु आपण ही अमावस्या दीपावली म्हणून साजरी करतो. अर्थात 19 ऑक्टोबरला प्रदोष काळ आहे, ज्या दिवशी नरक चतुर्दशी आहे, आणि त्या दिवशी आपण यमप्रित्यर्थ दीपदान म्हणजे यमाचं सण आहे खऱ्या अर्थाने. यमासाठी आपण हा दीपावली साजरी करतो असं म्हणायला हरकत नाही. लक्ष्मीसाठी आता प्रत्येक दिवसाला एकेका देवतेचं महत्व आहे. आपण वर्षभरात कधीच यमाला आठवण नाही करत, पण या दिवशी तुम्ही करा. ते का करायचं त्याच्याविषयी पण आपण बोलू. 20 ऑक्टोबरला सूर्योदयाच्या वेळेस, म्हणजे तारीख काय आहे, सोमवार, तैलाभ्यंग अभ्यंगस्नान, त्या दिवशी यमतर्पण आणि दीपदान. आता हे काय ते देखील बघू. आता आपण सुरुवात करूया खऱ्या अर्थाने. पहिला दिवस म्हणजे खरं म्हणजे 17 ऑक्टोबरला रमा एकादशी, गो गोत्सव द्वादशी किंवा वसुबारस, या दिवशी गायीचं पूजन आपण गायीला खायला घालून, किती चांगला समज आहे आपल्याकडे, म्हणजे किंवा चांगला उद्देश आहे की 33 कोटी देव कोणामध्ये बसलेत, तर गायीमध्ये बसलेत, आणि त्या गायीचं वासरू सोबत त्या दिवशी पूजन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्या देवतांना वर्षभरात एकदाच ऍट अ टाइम नमन करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि दीपावलीची सुरुवात ही त्या एकादशीपासून आहे. तर आता तसं बघायला गेलं तर प्रमुख आपल्याकडे जे, जरी महाराष्ट्रात करत असलो तरी खऱ्या अर्थाने दीपावलीची सुरुवात ही धनतेरस. आता तेरस हा हिंदी मधला शब्द झाला, खऱ्या अर्थाने तो धनत्रयोदशी म्हणजेच लक्ष्मीची तिथी आहे. 18 ऑक्टोबर 2025 ला आहे, शनिवारी. आता या दिवशी काय काय केलं जातं, तर धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. 12:18 प्रारंभ आहे. याच वेळी धन्वंतरी पूजन करणं योग्य आहे. काय म्हटलंय, याच वेळी धन्वंतरी पूजन करणं योग्य आहे. आता धन्वंतरी या अर्थाने धन्वंतरी म्हणजे कोण, तर भगवान विष्णूंचा अवतार. भगवान विष्णूंचा अवतार जो आहे, ज्याला आरोग्याची देवता असं म्हटलंय. काय, आरोग्याची देवता. धन्वंतरी म्हणजे काय, देवांचा देव हो. थोडक्यात. या दिवशी खऱ्या अर्थाने धन्वंतरी कुठे प्रकट झाले, तर समुद्र मंथनातून प्रकट झाले. याच दिवशी हो.
समुद्र मंथन झालं. आता हे किती योगायोग आहेत बघा, दीपावली, समुद्र मंथन, आहे ना, योगायोग आहे त्यावेळेस. आता अशा वेळेस योगायोग म्हणा की त्यामुळेच आपण सेलिब्रेट करतोय. तर धन्वंतरी जे समुद्र मंथनातून प्रकटले त्यांची पूजन हे या 18 ऑक्टोबरला धन्वंतरी जयंती म्हणून आहे. 19 ऑक्टोबरला देखील काही ठिकाणी 13 वाजून 51 मिनिटापर्यंत दुपारी धन्वंतरी पूजन केलं जाईल. कारण तिथी सुरू झाली आदल्या दिवशी 12-18ला, ती दुसऱ्या दिवशी 1:51 पर्यंत दुपारी. त्यामुळे धनत्रयोदशी जर दिवस उगवताना पकडलं तर 19 ऑक्टोबरला ती येणार. आणि धनत्रयोदशीच्या दिवशीच श्री कुबेर पूजन देखील असेल. खऱ्या अर्थाने आपण लक्ष्मी पूजनासोबत कुबेराचंही पूजन केलंच पाहिजे. सो हे कुबेर पूजन, धनाध्यक्ष किंवा खजिन्याचा प्रमुख, विष्णूचा जो लक्ष्मीचा खजिना होता त्याचा प्रमुख कोण, तर कुबेर. आणि त्याची कृपा प्राप्ती व्हावी, धनवृद्धी व्हावी, धनसंचय व्हावा, म्हणून आपण त्या दिवशी कुबेराचं पूजन केलं पाहिजे. आता कुबेराचं तुमच्याकडे मूर्ती असेल ठीक आहे, फोटो असेल, त्या दृष्टीने तुम्ही करू शकता. पण एनिथिंग ग्रीन, ग्रीन पिरॅमिडला पूजून सुद्धा तुम्ही धन्वंतरी त्याच्यामध्ये आपला सॉरी त्याच्यामध्ये तुम्ही कुबेराचं अस्तित्व शोधू शकता. ओके. त्यानंतर त्यामुळे ग्रीन कपडा हा देखील त्या पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. लक्ष्मीसाठी ग्रीन, हिरवा आणि लाल रंग हा जास्त प्रमुख आहे. इव्हन तुमच्या घराची पायपुसणी सुद्धा लाल किंवा हिरव्या रंगाची असावी, जिथून लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हटलं जातं. तर धन आगमन या दिवशी होणार, म्हणून या दिवशी उधार कोणाला देऊ नका असं म्हटलंय. उधार निषिद्ध आहे. किंबहुना तुम्ही जी खरेदी कराल ती उधारीमध्ये करा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या दिवशी खरेदी उधारीत करा, या दिवशी व्यापार आरंभ करा, कारण कुबेराचा दिवस आहे. ओके. व्यापार आरंभ केला तो असं म्हटलं जातं. आता धनतेरसला सायंकाळी प्रदोष काळ आहे 2 तास 24 मिनिटं. मी मगाशी म्हटलं सूर्यास्तापासून 2 तास 40 मिनिटं जो प्रदोष काळ आहे त्यावेळेस यमप्रित्यर्थ दीपदान करणं. आता यम कोणाचा पुत्र आहे तुम्हाला माहिती आहे, आणि शनी हे दोघं भाऊ. आणि मुख्य दारामध्ये या दिवशी 4 मुखी दीप लावायचा आहे. 4 मुखी म्हणजे 4 वातींचा दिवा. ओके. कशासाठी, तर यम प्रित्यर्थ, 4ही दिशा तुझ्या हातात आहेत असा त्याचा अर्थ आहे. बघा, एखाद्याची स्तुती करणं म्हणजे त्याला वश करण्यासारखं आहे. आणि दीर्घायुषी प्राप्तीसाठी, अकाल मृत्यू हरण करण्यासाठी, त्याचं भय जाण्यासाठी तुम्ही हे अवश्य केलं पाहिजे. विशेषतः ज्यांच्या पत्रिकेत शनी मंगळांचे योग आहेत त्यांनी तर अवश्य यमदीपदान केलं पाहिजे. ओके. म्हणजे पहिला जो दिवस आहे आपला कुठला, धनत्रयोदशीच्या, त्या दिवशीपासूनच 4 मुखी दिवा. आता ह्याच्यामध्ये आणखीन मी पुढे सांगेनच तुम्हाला. मृत्यूचं भय, अकाल मृत्यू भय, मंगळ नेपच्यून युतीवाल्यांनी, मंगळ नेपच्यून प्रतियुतीवाल्यांनी सुद्धा याचा विचार करावा, आणि मंगळ शनीवाल्यांनी देखील याचा विचार करावा. किंबहुना सगळ्यांनीच केलं पाहिजे. परंतु जिथे यमाला तुम्ही नमस्कार केला याचा अर्थ तिथून तुम्हाला कैलास प्राप्ती आहे असं देखील म्हटलंय काही ग्रंथांमध्ये. ओके. आणि म्हणून दीपावलीला यमपूजन, आता यमाचं पूजन इनडायरेक्टली आपण त्या दीपामार्फत करतोय. 19 ऑक्टोबरला रविवारी 13 वाजून 51 मिनिटं म्हणजे दुपारी 1 वाजून 51 मिनिटाला नरक चतुर्दशीचं सुरुवात आहे. प्रदोष काळ संध्याकाळी असतो हे तुम्हाला माहिती आहे, 2 तास 24 मिनिटाचा. त्यावेळेस तुम्ही 14 तिळाचे दिवे किंवा तिळाच्या तेलाचे दिवे हे केले पाहिजे. किती, 14, 14, चतुर्दशी आणि 14 समजते तुम्हाला. आणि शिव, आता शिवाचा कंट्रोल कोणावर आहे, पुन्हा शनी, राहू, यम, शिवाचा कंट्रोल ह्याच्यावर आहे. आणि म्हणून त्यांच्या पित्तर्थ 14 तिळांचे दिवे कार्तिक कृष्ण चतुर्दशीला 19 ऑक्टोबरला अर्धरात्री व्यापिनी असा शब्द आहे या नरक चतुर्दशीला. काय, अर्धरात्री व्यापिनी. 19 ऑक्टोबरला याचं सेलिब्रेशन किंवा काय म्हणतात उत्तर भारतामध्ये 19 ऑक्टोबरला त्याचं सेलिब्रेशन असणार आहे.
तर प्रमुख कार्य काय? नरक चतुर्दशीच्या दिवशी आपली प्रमुख 4 कार्य आहेत. एक म्हणजे हनुमान जन्मोत्सव पूजन, म्हणजे हनुमान पूजन. हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी दीपदान, नंतर दीपमाला प्रज्वलन. आता दीपमाला हा देखील विषय, म्हणजे तुम्ही जर मोठमोठ्या आपल्या देवस्थानावर गेलात तर तिथे तुम्हाला दीपमाळा दिसतील, दीपस्तंभ दिसतील, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर चौथा म्हणजे 20 ऑक्टोबरला प्रॅक्टिकली ती तिथी जात असल्यामुळे सकाळी सूर्योदय काळी स्नान आणि दीपदान. सो या 4 दिवस 4 वातींची समई किंवा 4 वातींचा दिवा हा तुम्ही पूर्व दिशेमध्ये लावला पाहिजे. पूर्व दिशेमध्ये. मग हनुमान जन्मोत्सव म्हणून सुंदरकांड पठण केलं जातं किंवा हनुमान स्तोत्र, ओम नमः हनुमते भयवंजनाय सुखम कुरु फट स्वाहा, हा एवढा जरी मंत्रोच्चार तुम्ही 108 वेळा केलात तरी त्याचे तुम्हाला फायदा होईल. तर सायंकाळी दीपदान करताना 4 वातींचा दिवा. आता या 3 दिवसात बळीराजाचे राज्य मानलेलं आहे. पुन्हा बघा वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती येते. बळीचे राज्य येवो इड्यापिड्या टळ असं आपण म्हणतो. तर बळीराजाचं यावेळी राज्य मानलंय. तर दीपमाला प्रज्वलन त्याच्या प्रित्यर्थ देखील, आणि यावेळेस तेल उठणं आणि विशेषतः नांगरलेली माती असं म्हटलं. आता हा शेतकऱ्यांचा विषय, आपण कुठून माती आणणार? तर नांगरलेली माती ही मिक्स करून त्याच्याने ती अंगाला लावून स्नान करायचंय. हा उठणं त्याच्यात आहेच. त्यानंतर याच दिवशी दक्षिणेला तोंड करून तुम्ही दिवा लावायचा आहे. जो सिंगल दिवा धनाच्या राशीत असेल, म्हणजे एक साधारण एवढं तुमच्या काय म्हणतात त्याला, ओंजळीमध्ये बसेल एवढं सळ, काय म्हणूया त्याला आपण, अखंड भात, अखंड राईस, साली सहित, साळी साळी. साळी. पण नुसती साळी नाही तर, म्हणजे मी म्हणेन पूर्णपणे त्याच्यामध्ये तांदळाचा दाणा असावा. त्याच्यामध्ये मोठा दिवा जो रात्रभर जळेल आणि त्याची वात कुठे असेल? दक्षिणेला असेल. असा दिवा लावा. त्याचा फायदा काय होईल? तर बऱ्यापैकी तुम्हाला जे काय मी मागाशी सांगितलं, अकाल मृत्यू भय आणि तुमच्या पूर्वजांना त्यांची शांती मिळेल. सो दक्षिणेत दिवा करणं, विशेषतः जे तुमच्यातले आहेत ज्यांच्याकडे शनी मंगळाचे, शनी मंगळ नेपच्यूनचे वगैरे योग आहेत त्यांनी. आणि अशा वेळेस ओम यमाय नमः, ओम औदुंबराय नमः आणि ओम नीलाय नमः हे 3 मंत्र त्यावेळी म्हणणं आवश्यक आहे. 4 मुखी तेलाचा दिवा तर करायचाच आहे. विशेषतः तिळाच्या तेलाचे दिवे जास्त महत्वाचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 20 ऑक्टोबरला सूर्योदयाच्या वेळी तेल उपटन, म्हणजे त्याला अभ्यंगस्नान, तैला अभ्यंगस्नान असं त्याला म्हटलं जातं, हे केलं जातं. अर्थात त्यावेळी थंडी पण तेवढी असायची. या पिरियडला थंडी जास्त असते आणि म्हणून स्किनच्या प्रोटेक्शनसाठी तैल अभ्यंगस्नान. आता तुम्ही एकीकडे उलट बाजूनी बघा. तुम्ही आता सगळ्यांनी जे काही कावळ्यांना दान केलं असेल आपल्या, है ना, अमावस्येला, सार्वपित्री अमावस्येला, तर तुम्ही कावळा बघा, तो साधं नाही उचलणार, तो ऑइली पहिलं खाईल. इव्हन तुम्ही जर कुत्रा बघितलं तर तो ऑइली नॉनव्हेज पहिलं खातो. हे जे काही काळे प्राणी आहेत ना, जे डिस्ट्रॉयल सिस्टीमचे आहेत, डिस्ट्रॉय करणारे म्हणजे शिवाची सिस्टीम, ह्याचे जे प्राणी आहेत ना, हे तेलयुक्त जास्त खातात आणि म्हणून त्या तेलाला विशेष महत्व आहे. हे नीट लक्षात घ्या एकीकडे. ठीक आहे. त्यानंतर, आणि हा सणच मुळात लक्ष्मी आणि यमाचा आहे. दक्षिणेत मंगळ उच्चेचा होतो, दक्षिण दिशेचा सण आहे असं म्हणूया आपण. आता दीपावली म्हणजे तिसरा सण. आता आपण टोटल 5 म्हणतो, त्यापैकी तिसरा म्हणजे दीपावली. 2 दिवस आहे यावेळी, 20 आणि 21 ऑक्टोबर. मंगळवारी कार्तिक अमावस्या आहे. जी कार्तिक अमावस्या सुरू कितीला होते? तर 17:54ला 21 तारखेला आहे, जी 22 तारखेपर्यंत रात्री 20:16 पर्यंत. त्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन येणार आहे. परंतु सूर्य उगवल्यानंतर जी तिथी चालू होते तिला विशेष महत्व आहे. ओके. आता म्हणून मंगळवारी साजरी करावा असं म्हटलंय आणि आता याला रेफरन्स आहे त्रेतायुगाचा. त्रेतायुग, भगवान राम या दिवशी 14 वर्ष वनवास संपून अयोध्येला परत आले. म्हणून या दिवशी, म्हणजे ह्या अमावस्येच्या दिवशी, आता काय गंमत आहे, भारताचं स्वातंत्र्य देखील अमावस्येला आणि प्रभू श्रीराम देखील परत आले अमावस्येलाच.
आणि विशेषतः या दीपावली आणि त्यांच्या प्रित्यर्थ दीपमाला लावली जाते. हे नीट लक्षात असू द्या. आता हे झालं त्रेतायुगात. युग किती आहेत? 4 आहेत ना आपली. सतयुग, नंतर कलियुग कलियुग. कलियुग. कलियुग आत्ता आलं. पण त्रेतायुग आणि द्वापार युग. तर या व्यापारी. द्वापार युगात भगवान विष्णूने नरकासुराचा वध केला. हा नरक चतुर्दशी हा जो काही शब्द आहे तो तिथून आला. नरकासुराचा वध केला आणि म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ द्वीप प्रज्वलन, म्हणजे आपण जे विजय सेलिब्रेशन करतोय हे विजय सेलिब्रेशन आहे दीपावलीला. एक तर पहिले रामाच्यासाठी, दुसरं भगवान विष्णूसाठी. त्याच्या खालोखाल समुद्र मंथन. आता याच दिवशी समुद्र मंथन झाले, तुम्हाला माहिती आहे. ते हम्म. देवी कमला प्रकट झाली, म्हणजेच कोण? महालक्ष्मी. आणि म्हणून महालक्ष्मी पूजन, त्यावेळी दीपमाला प्रज्वलन. हा, आणि हे फटाक्याच्या माळा जो आहे हा शब्द देखील, म्हणजे या माळा का बनवल्या जातात, तर मालिका या दृष्टीने ते फटाके वाजवले जातात. अर्थात त्याला दुसरंही हे आहे की जर या दिवशी तुम्ही शोभेची दारू दान करायची आहे, तर त्याच्याऐवजी तुम्ही कोणाला दान केली तर त्याच्याऐवजी ती पेटवली तर त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होईल. आणि म्हणून पुन्हा सांगेन की ज्यांना अपघाती मृत्यूची भीती आहे, किंवा ज्यांच्याकडे झालेत, किंवा ज्यांच्याकडे योग आहेत, विशेषतः भाजणं, कापणं, गुडणं, अशा लोकांनी ही शोभेची दारू दान केली पाहिजे. आणि आपण फटाके दान करायचे, वाजवायचे नाहीत. आणि म्हणून अपमृत्यू टाळण्यासाठी बघा, तिन्ही वेळेला, म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी फटाके वाजविले जातात. प्रत्यक्षात फटाके दिल्यावर मुलं वाजवतात. ओके. सो कमला जयंती या दिवशी साजरी होते. आता महालक्ष्मी पूजन प्रदोष काळात करणं असं धर्मग्रंथात लिहिले. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापासून 2 तास 24 मिनिटं. परंतु वर्तमान काळात मात्र हे पूजन स्थिर लग्नावर केलं जातं. म्हणजे या दिवशी संध्याकाळी वृषभ किंवा सिंह लग्नावर तुम्ही लक्ष्मीपूजन, तुम्हाला कोणाचे फोन आले तर तुम्ही रिकमेंड करा, सांगा त्यांना की बाबा ह्या वेळेत त्यांना स्थिर लग्न कळणार नाही. पण प्रत्येक जण तेही ऐकत नाही प्रदोष काळामध्ये करायचं. ओके, प्रदोष काळाला विशेष महत्व आहे. सो गणपतीच्या पूजनासोबत आणि आणखीन एक महत्वाचं, भारतीय सणांना विशेष महत्व काय, तर हे दीपावली सेलिब्रेशन हे सामूहिकरित्या करायचं आहे. लक्ष्मीपूजन सुद्धा सामूहिकरित्या करायचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून याच वेळेस अलक्ष्मी पूजन, तुम्हाला हा विषय माहिती आहे की या दिवशी आपण झाडू आदल्या दिवशी खरेदी करतो आणि तिचं पूजन, अलक्ष्मी निस्सारण असा त्याचा अर्थ आहे. सो आणि कुबेर पूजन. आता तुम्ही समजा एखादी स्त्री, मी नेहमी सांगतो, कुठे पूजेला गेली आणि तिथं काय विचारणार, अरे तुमचे पती कुठे आहेत? ती म्हणेल पती कामावर गेलेत. मग पुन्हा मला निघायचं लवकर, का तर माझा मुलगा घरी आहे. पण तेच जर अख्खी फॅमिली तुमच्याकडे आली तर त्यांना घाई होणार नाही, कारण लक्ष्मी चंचल आहे. आणि म्हणून ती स्थिर व्हावी ह्याच्याकरता तिचं पूजन स्थिर लग्नावर केलं जातं. हे एक. आणि त्याचबरोबर विष्णू आणि जर कुबेर आला तर लक्ष्मी कशाला पळेल. आणि म्हणून स्थिर लग्नावर तिघांचंही एकत्र पूजन करा, नुसत्या लक्ष्मी पूजन करू नका. ओके. चौरंग, त्याच्यावर लाल वस्त्र, महालक्ष्मीची प्रतिमा. पण ती महालक्ष्मीची प्रतिमा ठेवण्यापूर्वी त्याच्यावर शक्यतो पानावरती, जर शक्य असेल तर, केशरयुक्त अष्टदल काढा. मी तर म्हणा 8 पानं अशी घ्या, त्याला केशर लावा आणि त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवा. ओके. आणि त्यावर महालक्ष्मी ठेवायची. ओके. आता आणखीन याच्यामध्ये सांगेन की या दीपावलीच्या दिवशी, म्हणजे कुठल्या अमावस्येच्या दिवशी, या दिवशी काय केलं पाहिजे, तर पौराणिक ज्या काही मान्यता आहे त्याबरोबर त्या दिवशी आपण 6 गोष्टी करतो. अमावस्येच्या दिवशी 6 गोष्टी कुठल्या, तर प्रदोषकाली महालक्ष्मी पूजन. तुम्हाला स्थिर लग्न सापडत नसेल तर प्रदोष काळ पाळा, सूर्यास्तापासून 2 तास 24 मिनिटं. दीपमाला प्रज्वलन. त्यानंतर रात्रीचं जागरण. का जागरण करतात, कोजागिरी का साजरी करतात ते तुम्हाला माहिती आहे. तसं दीपावलीच्या दिवशी विष्णू या पृथ्वीचा निर्माता आहे, तो लक्ष्मी सोबत पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा मारतो अशी मान्यता आहे. ओके. हे पौराणिक मान्यता असल्यामुळे, तो पृथ्वीला फेऱ्या मारत असल्यामुळे त्या दिवशी घराची स्वच्छता आणि दीप प्रज्वलनासहित जागरण, आणि त्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
कारण त्या दिवशी तुम्ही दोघांचंही स्वागत करतायत. लक्ष्मी एरवी एकटी फिरते तो वेगळा विषय आहे. परंतु त्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी दोन्ही एकत्र फिरतात असं आपल्या पौराणिक मान्यतेत म्हटलंय. आणि म्हणून लक्ष्मीपूजन लक्ष्मी अष्टक किंवा श्री सुक्तमा सोबत केलं पाहिजे. 16 आवर्तनं. श्रीसुक्ताची 16 आवर्तनं जरा कठीण आहे, परंतु 4 जणांनी 4 वेळा केलं तर ते लवकर होतं. दुसरी गोष्ट, हे रात्रीच्या जागरणानंतर काली पूजन देखील या दिवशी आहे. त्याच वेळी वही खाते पूजन आहे. व्यापारी वर्ग, आता त्याच्याबद्दल येतोय पुढे मी. आणि सामाजिक मिलाप हा याचा उद्देश आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांना भेटणं आणि काहीतरी गिफ्ट देणं, काहीतरी एकमेकांना भेटवस्तू देणं, हे देखील ह्या दिवशी अपेक्षित आहे. सो एवढ्या 6 गोष्टी ह्या दीपावलीच्या दिवशी आहेत. पुराणात असंही म्हटलंय की महाकालीने राक्षसाचा वध केला या दिवशी. आणि तिने म्हणजे हे काय व्हायचे, ज्या राक्षस आहेत ना, ते त्यांच्या एका ब्लड ड्रॉप पडला, तिने मारलं तरी त्या ड्रॉप मधनं दुसरा राक्षस तयार व्हायचा. आणि म्हणून मग महाकालीने पूर्ण त्यांचं रक्तच पिऊन टाकलं. तिची क्रोध शांती करण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंनी पुन्हा तिला टच केलेलं असं म्हटलंय. आणि म्हणून ऊर्ध्व रात्री व्यापिनी असं म्हटलंय. ही जे सेलिब्रेशन आहे म्हणजे महाकालीचं पूजन हे मध्यरात्री करायचंय. महाकालीचे पूजन मध्यरात्र. तर आणखीन पुढे मी जाऊन सांगायचं बघा, 3 आहेत: महाकाली, महालक्ष्मी आणि तिसरं महासरस्वती. हा सर. 3 एकत्र आले. आता आपल्याकडे माहिती आहे की आता मी म्हणणार नाही की ते पूर्वीच्या गोष्टी पाळा, परंतु साधारणपण जसे आपले राशीचे 4 प्रकार आहेत आहेत ना, किंवा तत्वांचे 4 प्रकार आहेत, तसे हे 4 प्रकार काय? तर मानवी याचे शूद्र, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर ब्राह्मण, आणि त्यांच्या पलीकडे कोण आले? तर व्यापारी वर्ग, किंवा त्याला काय म्हणतात आपण, वाणिज्य. मग हा जो सण आहे दीपावली, हा कोणाचा आहे? वाणिज्य लोकांचा आहे, कारण त्यांचा धनाशी संबंध आहे. तर ब्राह्मण वर्गाचा सण कुठला असेल? तर श्रावण पौर्णिमा. ब्राह्मण वर्गाचा मूळ सण हा श्रावण पौर्णिमा. क्षत्रियांचा मूळ सण जो तुम्ही 2 तारखेला करणार आहात, कुठला? विजयादशमी. दसरा. चला. आणि शूद्रांचा मुख्य सण म्हणजे होळी. कुठला? होळी. शूद्र म्हणजे काय? तर जे मेहनत करतात, जमिनीत काम करतात, त्यांचं. त्यामुळे हे 4 वर्ण आहेत. त्या 4 वर्णांचे वेगवेगळ्या सणांपैकी जो दीपावली सण आहे हा मुख्य व्यापारी सण आहे, धनाचा सण आहे. पण याच दिवशी सरस्वतीची वीणेसहित पूजा केली जाते. पुस्तक, तिजोरी आणि कुबेर त्याच्यासोबत. आणि त्याला त्या दिवशी म्हणजे दीपावलीच्या दिवशी 11 किंवा 21 दिवे लावायचे आहेत तुम्हाला. 11 किंवा 21 घराच्या वेगवेगळ्या दिशेमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही 5 लवंगाचा वापर करावा असं मला वाटतंय. लवंग नाही जमलं तर काय करणार? 4, मी पुन्हा सांगेन, 4 वातींचा दिवा. आणि तो वेगवेगळ्या दिशेत अशा तऱ्हेने 21 तुम्ही लावू शकता किंवा 11 लावू शकता. त्याच्यामध्ये लवंगचा वापर करा किंवा नागकेशरचा वापर करा. ओके. त्यानंतर म्हणजे हे नवीन वर्षारंभ आहे कोणाचं? व्यापाऱ्यांचं. आणि म्हणून त्या दिवशी ते नवीन वही घेतात, बरोबर ना, ज्याच्यात लेखाजोखा ठेवतात. त्यांच्या तुलेची म्हणजे कोणाची? तराजूची पूजा, तिजोरीची पूजा, व्यावसायिक सामानाचं पूजन, आणि त्या निमित्ताने एकमेकांना भेटणं, काहीतरी वस्तू देणं, गिफ्ट देणं, आणि या दिवशी नवीन वस्त्र परिधान करणं, एवढं सगळं या दीपावलीच्या दिवशी आहे. ही अमावस्या किती महत्वाची आहे ती लक्षात घ्या. पण एकीकडे हे विसरू नका की आपण कोणाला? रात्रीच्या स्वामीला या दिवशी पूजन करतो एकीकडे, ज्याच्यामध्ये यम आहे. हे झाल्यानंतर चौथा दिवस, ज्याला गोवर्धन पूजा, बुधवारी 22 ऑक्टोबरला आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण? अन्नकूट. ज्या दिवशी प्रतिपदा आहे, बळी प्रतिपदा, पाडवा. बळीचं राज्य मगाशी मी सांगितलं, जो शेतकऱ्यांच्या हितार्थ आहे. आणि विशेषतः शेतकऱ्यांचा सण असं म्हणता येईल, ज्या दिवशी खरीप पिकांचा उत्सव, खरीप पिकं जी येतात, या दिवशी हरित भाज्यांचं पक्वान्न बनवले जातात आणि त्याचा विष्णूला भोग चढवला जातो.
प्रसाद दिला जातो. आणि म्हणून याला अन्नकूट उत्सव असं नाव दिलेलं आहे. आणि सायंकाळी गोबर असतं आपलं, त्या शेणाच्या गोवर्धन बनवला जातो. शेणाचा डोंगर म्हणा. आणि त्या गोवर्धन म्हणजेच, पुन्हा तुम्हाला माहिती आहे की द्वापार युगामध्ये ब्रिजवासियांसाठी कृष्णाने तो डोंगर उचलला होता आणि इंद्राचं गर्वहरण केलं होतं. इंद्राला हरवलं होतं. मग इंद्रांना त्यांचा अहंकार सोडला त्याने. आणि म्हणून गोवर्धन पर्वताची पूजा म्हणजेच पुन्हा विष्णूची पूजा ही गोबरच्या डोंगराने किंवा त्याला आपण म्हणूया पर्वताने, त्याला परिक्रमा करून ती पूजा केली जाते. ही गोवर्धन पूजा. पुन्हा इथे तुम्हाला कोणाचं आपण हे दिलंय, तर द्वापार युगाचा संदर्भ दिलाय. ग्रामीण भागात या दिवशी गाय बैल वासरू यांचं पूजन केलं जातं. तर ते आपण पहिल्याच दिवशी करतो. कधी? वसुबारस. वसुबारस. ओके. साडेतीन मूर्त, आता तुम्हाला साडेतीन हे ज्याला अबुझ मूर्त असं म्हणतात. काय? अबुझ मूर्त. हे अबुझ मूर्त तुम्हाला माहिती असेल, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा, त्यानंतर वैशाख शुक्ल तृतीया अक्षय तृतीया, त्यानंतर अश्विन शुक्ल दशमी दसरा, आणि हा जो आता आपण म्हणतोय गोवर्धन पूजेचा म्हणजेच कुठला, बळी प्रतिपदेचा दिवस, हा देखील एक त्या साडेतीन मुहूर्तांपैकी आहे. ओके. तर या दिवशी सुद्धा तुम्ही काही खरेदी करणं शुभ मानलेलं आहे. अर्थात हा दिवस कधीचा आहे, तर प्रतिपदेचा आहे, अमावस्येचा नाहीये. अमावस्येला. आणि लक्षात घ्या, देवतांनी ज्या विशिष्ट जन्म घेतलाय, तो राक्षसांना किंवा वाईट शक्तींना मारण्यासाठी घेतलाय. मग या दिवशी आपण पूजन सोडून गाड्या घेत बसलं नाही पाहिजे. त्या दिवशी पूजनच केलं पाहिजे. बळी प्रतिपदा आहे, त्या दिवशी तुम्ही वाहन घेऊ शकता. ओके. त्यानंतर शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया, ज्याला भाऊबीज किंवा भाईबीज म्हटलंय. 23 ऑक्टोबर 2025 गुरुवारी कार्तिक शुक्ल द्वितीया. आता या दिवशी तीन गोष्टी आहेत. बहिणीच्या घरी जाऊन तिथं तिलक करून घेणं, तिथं भोजन करणं आणि आहार करणं. मग बऱ्याच वेळा भाऊ रुसला की जेवत नाही तिच्या घरी, वाईस वर्षा. बरोबर ना? तर ते जे महत्वपूर्ण काय त्याला आपण पुढे बघू. चित्रगुप्त पूजा या दिवशी आहे. आणि तिसरं म्हणजे विश्वकर्मा पूजा. आता विश्वकर्मा जयंती तर झाली मध्ये, पण तू विश्वकर्माला देखील प्राधान्य आहे. मग ह्या द्वितीयेच्या दिवशी यम स्वतः त्याची बहीण यमुनेला भेटायला गेला होता. आणि त्यावेळेस मग तिने सांगितलं यमुनेने की हे आपलं भेट ही एका सणामध्ये रूपांतरित झाली पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशीपासून तो सण, आता बघा, पहिल्या दिवसापासून म्हणजे नरक चतुर्दशी पासून, सॉरी, धनत्रयोदशी पासून ते अगदी ह्या द्वितीयेपर्यंत यमाचं पूजन प्रत्येक ठिकाणी घेत आहे. हे नीट महत्वाचं लक्षात घ्या. आणि म्हणून त्यावेळेस आपण दीप प्रज्वलन, गुरुपूजन हे केलं जातं. दुसरी पौराणिक मान्यता असं आहे की याच दिवशी म्हणजे जी यमद्वितीय आहे त्याच दिवशी आता यम काय करायला जातो? रेड्यावर बसून दुसऱ्याचा जीव घ्यायला जातो. बरोबर ना? पण ह्याची नोंद कोण ठेवतं? चित्रगुप्त. आणि म्हणून या दिवशी चित्रगुप्ताची ब्रह्मांनी नियुक्ती केली की तू अकाउंटिंग ठेवून कोणी किती पाप केली, कोण मृत्यू झाला वगैरे, या अकाउंटिंगसाठी त्या चित्रगुप्ताच्या लेखणीचं पूजन जर आपण केलं, आता हे सगळं मानसिकता आहे, परंतु ती जर कुठे तशा तऱ्हेने मिळत असेल तर त्यांनी त्याचं पूजन केलं ना, आपल्याला वैकुंठ प्राप्ती होते. मग एवढा साधा उपचार आपण या यमद्वितीयेला करू शकत नाही का? नाही, एक लेखणी आली आणि त्याच्यावर ओम चित्रगुप्ताय नमः हा मंत्र केला, तर आपल्याला निश्चित एवढ्या छोट्याशा गोष्टींनी जर वैकुंठ प्राप्ती होणार असेल तर काय त्याच्यात वाईट आहे? ओके. आणि त्याच्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला विश्वकर्मा हा देवतांचा वास्तुतज्ञ, हे कोणाचे पुत्र आहेत? तर आश्वा वसु बृहस्पती यांचा पुत्र. आणि म्हणून या दिवशी आभूषण आयुध पूजन सोबत विश्वकर्माचा, म्हणजे तुम्ही वास्तुतज्ञ असाल तर तुमची जी काय आयुध आहेत त्याचं पूजन तुम्ही त्या दिवशी केलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने हा 5 दिवसाचा पंच उत्सव म्हणेल, हा सेलिब्रेट केला जातो. आणि ही माहिती तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपल्याला माहिती आहे
परंतु नेक्स्ट जनरेशनला द्या. पुढच्या जनरेशनला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत, हे आपण का करतो. त्यांना एवढंच माहितीये फटाके वाजवायचे. हो सर. ठीक हो ठीक सर. आहे. याच्या मागे म्हणजे तुम्ही वर्षभरात बघा, तुम्ही याच्यात एक आणखीन नीट गोष्ट बघा, की गेली अमावस्या कोणाची होती? पितृ अमावस्या होती. आणि ही अमावस्या कोणाची आहे? तर यमाची आहे. हो सर. ओके. यमासोबत लक्ष्मी विष्णू कुबेराचं पूजन असणारी हे अमावस्या आहे. आता या पूजनामध्ये कमळ महत्वाचं आहे, श्रीयंत्र महत्वाचं आहे, शंख महत्वाचा आहे, गोमती चक्र महत्वाचं आहे, कलश महत्वाचा आहे, कुंकू महत्वाची आहे. लक्ष्मीची त्यांनी कुंकवाने अंगपूजन, हो सर. त्यासाठी मंत्र आहेत. अष्टसिद्धी पूजन. आता या अष्टसिद्धी कुठल्या त्याबद्दल मी आता काही बोलत नाही, पण तुम्ही शोधू शकता युट्यूबला. आणि अष्टलक्ष्मी पूजन, म्हणजे वास्तूचा पुन्हा विषय आला. आता त्याच्यासोबत तुम्ही हकीक देखील वापरू शकता, हरडा वनस्पती वापरू शकता. हे 6 हकीक एकत्र पूजन करणं लक्ष्मी आकर्षक कारक आहे. हो सर. आणि म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून माझ्या मागे तुम्हाला गोल्डन पेटल्स दिसत असतील. ठीक आहे. तर ही माहिती दिली, ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करा. मी काही कुठला पुजारी नाही आहे, परंतु माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे मी तुमच्याशी शेअर केली. तुम्हाला ही ही जी काही माहिती आहे ही जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी हो समर्थ. सर. हो सर.